आपल्याला 3 घर आहेत बघा. 3 घराच्या जबाबदाऱ्या आपल्यावरती आहेत. हे तसे 4 घर आहेत, पण 3 सांगून चालतो. एक घर आहे त्या ठिकाणी आपण ज्या शरीरात राहतो ते एक आपलं घर आहे. याही शरीराची निगा राखायची सांगितली आहे. कारण कथेची सामुग्री नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. दुसरं हे घर आहे की ज्या घरात हे घर ठेवायचं आपल्याला. ऊन पाऊस वारा याचं संरक्षण त्या घराने केलं पाहिजे. सांगे वात वर्ष आतापू धरे, ऐशी आब्र छाया जरी सरे, तरी त्रिमालिके धवलारी करावे का. ज्ञानोबराय म्हणतात, या ढगाने जर ऊन पाऊस वाऱ्याचं संरक्षण केलं असतं तर घर बांधायची काय गरज पडली असती. तसं हेही घर या घराकरता बांधावं लागतं. तिसरं एक घर त्या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे, ते म्हणजे देवाजवळचं. या घरामध्ये काही दिवस राहायचंय, या घरामध्ये काही दिवस राहायचंय, पण जिथं आपल्याला जायचंय त्या घरात मात्र आपल्याला कायमचं राहायचंय, कायमचं राहायचंय, निरंतर राहायचंय, सतत राहायचंय. तर ते कोणतं घर आहे? ते घर आहे देवाजवळच. ते घर बांधण्याकरता काय करावं लागतं? ते घर सर्व संतांनी बांधलं. तुकोबरायचं, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे. रामदेव महाराज म्हणतात, परे हुनी परते घर, तेथे राहू निरंतर. नाथांचं घर त्या ठिकाणी वेगळंच आहे. नाथांच्या घरची उलटी चुकून पाण्याला मोठी लागली तहान. आणि ज्ञानोबराय म्हणतात, अनंत भक्त राशी तरले वानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी. ते एक घर आपल्याला बांधायचं. पाहू, पण ते घर कशाने बांधल्या जाईल? हे घर जसं पैशाने बांधल्या जात आहे, तसं वैकुंठातल्या घराला पैसा नाही चालणार. तिथं कसं इंजिनियर लावायचा, कसा प्लॉट घ्यायचा, कसे मिस्त्री लावायचे, कसं बांधायचं. ज्ञानोबराय म्हणतात, इंजिनियर लावू नका, प्लॉट घेऊ नका, मिस्त्री लावू नका, काय करू नका. मग फक्त रामकृष्णारी रामकृष्णारी या भजन करा, वैकुंठात आपोआप अशा प्रकारचं घर होतं ना.